चित्रपटाच्या सुरुवातीला लाईट नावाचा एक मुलगा दाखवला जातो जो की त्यावेळेस स्कूलमध्ये असतो। स्कूलमध्ये असताना अचानक वातावरण बदलते आणि जोरदाराचा वारा सुरू होतो। त्याचबरोबर आकाशामधून एक पुस्तक देखील त्याजवळून पडते। तो हे पुस्तक आपल्याजवळ ठेवतो आणि आपल्याला समजते की हे पुस्तक हे अतिशय प्राचीन असे पुस्तक आहे। त्याच दरम्यान पाऊस देखील सुरू होतो। लाईट हा घरी जात असताना तो पाहतो की स्कूलमधला एक नॉटी मुलगा स्कूलमधील दुसऱ्या मुलाला मारत आहे। तेव्हा तो त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, परंतु तो मुलगा तो लाईटला देखील मारतो। त्यानंतर लाईट हा जमिनीवर पडतो आणि त्याचबरोबर त्याची स्कूल बॅग देखील जमिनीवर पडते। त्यानंतर जवळ जाणारी एक टीचर पाहते की लाईट हा दुसऱ्यांचे होमवर्क देखील करत आहे। तेव्हा त्याची तक्रार ही स्कूलच्या प्रिन्सिपलकडे केली जाते। स्कूलचा प्रिन्सिपल त्याला शिक्षा म्हणून एका रूममध्ये ठेवतो। तो त्या क्लासरूममध्ये अतिशय बोर होत असतो, तेव्हा त्याला त्या पुस्तकाची आठवण येते। तो पुस्तक काढतो आणि वाचायला चालू करतो। तेव्हा त्याच्या लक्षामध्ये येते की हे पुस्तक हे असामान्य आहे आणि याला ठेवण्याचे देखील वेगळे नियम आहेत। लाईट हे जेव्हा पुस्तक वाचत असतो त्याच वेळेस त्या क्लासरूममध्ये वेगवेगळ्या घटना व्हायला चालू होतात आणि त्यानंतर लाईट पाहतो की त्या ठिकाणी एक वेगळाच क्रिएचर आला आहे। त्याचे शरीर हे अतिशय काटेदार आहे। त्यालाच पाहता क्षणी लाईट हा अतिशय घाबरून जातो, कारण तो एक खतरनाक लुक देत असतो। त्यानंतर लाईटच्या लक्षामध्ये येते की तो कुठला क्रिएचर नसून तो एंजल ऑफ डेथ आहे, म्हणजेच एक यमदूत आहे आणि तो या पुस्तकाचा गार्डियन आहे आणि तो त्याच व्यक्तीला दिसतो ज्याच्याजवळ हे पुस्तक आहे। त्यानंतर तो एंजल ऑफ डेथ लाईटला त्या पुस्तकाची खासियत सांगतो आणि त्याला सांगतो हे पुस्तक काय काय करू शकते। एंजल ऑफ डेथ त्याला सांगतो की या पुस्तकामध्ये स्पेशल असे नोट आहेत आणि त्याला डेथ नोट म्हणले जाते। ज्याच्याजवळ हे पुस्तक असते तोच या पुस्तकाचा मालक असतो। याचा अर्थ लाईट हा आता या पुस्तकाचा मालक असतो आणि हा मालक या डेथ नोटवर ज्याचे कोणाचे नाव लिहिल त्याचा मृत्यू हा अटळ असतो। या पुस्तकाचा मालक त्या व्यक्तीला आपल्या पद्धतीने मारू शकतो, परंतु त्यासाठी एक अशी अट आहे की ज्या व्यक्तीला मारायचे आहे त्या व्यक्तीचा चेहरा आणि त्या व्यक्तीचे खरे नाव हे पुस्तकाच्या मालकाला माहिती असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रत्येक 7 दिवसाच्या आतमध्ये या डेथ नोटवर एकाचे नाव लिहिणे आवश्यक आहे। जर तसे झाले नाही तर ते पुस्तक हे दुसऱ्याकडे जाईन असे देखील तो एंजल ऑफ डेथ सांगतो। परंतु लाईटला एंजल ऑफ डेथच्या बोलण्यावर कसलाही विश्वास बसत नाही। त्यानंतर तो खिडकीतून पाहतो की तो खोडसळ मुलगा आणखीन एका मुलीला त्रास देत आहे। तेव्हा तो या डेथ नोटवर त्याचे नाव लिहितो आणि त्याचा मृत्यू हा ॲक्सिडेंटने होईल असे लिहितो आणि लगेच पाहता क्षणी त्याचा ॲक्सिडेंट होतो आणि तो जाग्यावरच ठार होतो। त्यानंतर मात्र त्या डेथ नोटवर लाईटचा विश्वास बसतो। त्यानंतर एंजल ऑफ डेथ त्याला सांगतो की तू या पुस्तकाच्या सहाय्याने बऱ्याच काही गोष्टी करू शकतोस आणि आणखीन जर तुझा विश्वास बसत नसेल तर हे पुस्तकाचा मालक मी दुसऱ्याला बनवतो। त्यावेळेस लाईटचा विश्वास बसतो आणि लाईट हे पुस्तक आपल्याजवळ ठेवतो। त्यानंतर लाईट हे पुस्तक घेऊन आपल्या घरी येतो। लाईटचे वडील एक पोलीस ऑफिसर असतात आणि काही वर्षापूर्वी लाईटच्या आईची हत्या एका गुंडाने केलेली असते, परंतु सबूत न भेटल्यामुळे तो गुंड अद्याप पोलिसांच्या पकडमधून बाहेर असतो। त्यावेळेस लाईट आपल्या वडिलांवर नाराज होतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही आतापर्यंत माझ्या आईच्या खुनाचा बदला घेतलेला नाही। त्यामुळे लाईट हा आपल्या वडिलांवर नाराज असतो। त्यानंतर लाईटच्या डोक्यामध्ये आयडिया येते आणि तो या डेथ नोटवर त्या गुंडाचे नाव लिहितो। त्यावेळेस तो गुंड एका पार्टीमध्ये असतो आणि अचानक सर्वांच्या समोर त्याचा मृत्यू होतो। त्या गुंडाच्या मृत्यूची बातमी जेव्हा या दोघांना कळते तेव्हा ते दोघे अतिशय आनंदित होतात आणि त्यानंतर या दोघांचे संबंध देखील चांगले होतात। लाईट हा विचार करत असतो की या पुस्तकाचा उपयोग चांगल्या कामासाठी कशा प्रकारे करता येईल। त्याच दरम्यान त्या ठिकाणी त्याची एक मैत्रीण येते जिचे नाव मिया असते। मिया ही लाईटची बेस्ट फ्रेंड असते, त्यामुळे लाईट हा मियाला त्या सिक्रेट पुस्तकाविषयी सांगतो। त्यावर ज्याचे कोणाचे नाव लिहिले जाईल त्याचा मृत्यू होतो असे तो मियाला सांगतो, परंतु मियाचा यावर विश्वास बसत नाही। त्यामुळे तो त्याला एक न्यूज दाखवतो आणि न्यूजमध्ये एका किलरची माहिती दिलेली असते। तेव्हा तो त्या किलरचे नाव त्या नोटबुकमध्ये लिहितो आणि त्याला एक गाडी धडक देऊन त्याचा मृत्यू होईल असे तो लिहितो आणि लगेच तसे होते। त्यानंतर मियाचा त्या पुस्तकावर विश्वास बसतो आणि ती त्याला सांगते की आपण आता एका मोठ्या ताकदीचे मालक झालेलो आहोत आणि या पुस्तकाच्या सहाय्याने आपण जगातील गुन्हेगारांना संपवणार आहोत। त्यानंतर ते जगातील वाईट लोकांची एक यादी बनवतात। यामध्ये क्रिमिनल्स, खुनी यांचा समावेश असतो। आता त्यांचा चेहरा आणि त्यांचे नाव त्यांना सहज इंटरनेटवरून भेटत असते। त्यानंतर ते एक एक करून जगातील सर्व क्रिमिनल्सला मारत असतात।
यामध्ये आपल्याला पुस्तकाचा आणखीन एक नियम समजतो, ज्यामध्ये मृत्यूच्या नंतर देखील लाईट त्यांच्यावर कंट्रोल करू शकतो आणि त्यासाठी तो एक नाव निवडतो, ते असते किरा। ज्यावेळेस कुठल्या क्रिमिनलचा मृत्यू होतो त्या ठिकाणी किरा हे नाव टाकले जाते, जेणेकरून गुन्हेगारामध्ये किरा नावाची दहशत पसरेल आणि गुन्हेगार गुन्हा करणे हे स्वतःहून टाळतील। त्यानंतर संपूर्ण जगामध्ये किरा हा एक सिरियल किलर असल्याची बातमी पसरली जाते। त्याचबरोबर अनेक लोक किराच्या सपोर्टमध्ये देखील येतात, कारण किरामुळे जगातील क्रिमिनल हे मारले जात असतात। किरा हा किलर असल्यामुळे पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागावर असतात, परंतु लाईटच्या विरोधात कसलाही पुरावा नसल्यामुळे ते लाईटपर्यंत पोहोचू शकत नाहीत। तेव्हा पोलीस एका डिटेक्टिव्हची नेमणूक किराला पकडण्यासाठी करतात। तो अतिशय स्मार्ट असतो आणि तो स्वतःचे नाव एल सांगत असतो आणि आपला चेहरा देखील तो सर्वांसमोर कधी आणत नाही, त्यामुळे लाईटला एलला मारणे शक्य होत नाही। तो एक प्रेस कॉन्फरन्सद्वारे हे सर्व बंद करण्याचे आवाहन किराला करतो। त्याचबरोबर लाईटचे वडील हे पोलीस ऑफिसर असल्यामुळे ते देखील त्या एलच्या बरोबर असतात। किराला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर आहेत हे समजतात लाईटला अतिशय दुःख होते, कारण त्याने कधी विचार केलेला नसतो की आपल्याला या कामामुळे पकडण्यासाठी पोलीस आपल्या मागे लागतील। लाईट आपल्या वडिलाला विचारतो की किराला जर पोलिसांनी पकडले तर ते त्याच्याबरोबर काय करतील। तेव्हा त्याचे वडील सांगतात की अर्धे लोक म्हणतील की किराला हा सिरियल किलर आहे आणि त्याला फाशी द्या, तर अर्धे लोक म्हणतील की त्याने हे कसे काय केले याचा रिसर्च देखील झाला पाहिजे। वडिलाच्या या उत्तरामुळे लाईटचे टेन्शन आणखीन वाढते आणि ती ही गोष्ट तिचे मैत्रीण मियाला देखील सांगतो। आणि आता आपण लोकांना मारणे सोडून दिले पाहिजे असे तो मियाला सांगतो, कारण एलचा संशय अनेक लोकांवर आहे आणि त्यामध्ये लाईटचा देखील समावेश आहे, कारण लाईट हा आपल्या वडिलाचा डेटा इझिली ॲक्सेस करू शकत होता। आता लाईटवर नजर ठेवण्यासाठी एलने त्याच्या मागे एका व्यक्तीला लावलेले असते। पुस्तकामध्ये लाईटचा इंटरेस्ट कमी झालेला पाहून ती गोष्ट मियाला आवडत नाही, कारण मियाला आता असे काम करण्यामध्ये अतिशय आनंद होत असतो, परंतु त्यांच्या कामामधला सर्वात मोठा अडथळा असतो तो एल, आणि ती इच्छा असून देखील एलला मारू शकत नाहीत, कारण एलचे खरे नाव आणि त्याचा चेहरा देखील त्या दोघांनी पाहिलेला नसतो। त्यावेळेस मिया लाईटला सांगते की आपल्या मागे जे पोलीस लागलेले आहेत आपण त्या सर्वांची नावे या पुस्तकामध्ये लिहूया, जेणेकरून ते सर्व मारले जातील आणि त्यानंतर भीतीपोटी आपली ही केस बंद केली जाईल। परंतु लाईट असे करण्यास नकार देतो, कारण तो इनोसंट लोकांना मारू इच्छित नसतो। त्यानंतर मिया देखील त्याच्याशी ॲग्री होते। त्यानंतर आपण पाहतो की एलच्या लक्षामध्ये येते की किराने त्याच लोकांना मारले आहे ज्यांना टीव्हीवर दाखवले आहे। तो त्या लोकांना मारू शकत नाही ज्यांचा चेहरा आणि नाव त्यांना माहीत नाही। पोलिसांचा आपल्यावरचा संशय कमी व्हावा यासाठी लाईट आता डिसाईड करतो की काही दिवस आपण कोणाला मारणार नाही, परंतु त्यावेळेस असा एक इन्सिडेंट घडतो की सर्व पोलीसजण आत्महत्या करतात, जे की किराचा शोध घेत असतात। त्यानंतर लाईट विचार करतो की हे नावे तर आपण लिहिलेली नाहीत, मग ही नावे या ठिकाणी कोणी लिहिली। या घटनेनंतर मात्र लाईटचे जीवन बदलते, कारण या अगोदर किराला सर्वजण हिरो मानत होते, कारण तो क्रिमिनल्सला मारत होता, परंतु या ठिकाणी किराने पोलिसांना देखील मारले होते, त्यामुळे तो सर्वसामान्य लोकांमध्ये आता हिरोचा विलन झालेला असतो। त्यानंतर लाईट हा एंजल ऑफ डेथकडे जातो आणि त्याला विचारतो की या पुस्तकामध्ये या पोलीस ऑफिसरची नावे तू लिहिली होतीस का। त्यावेळेस एंजल ऑफ डेथ त्याला सांगतो की मी असे काही करू शकत नाही। त्यानंतर आपण पाहतो लाईटचे वडील हे एक प्रेस कॉन्फरन्स करतात आणि त्यामध्ये ते किराला चॅलेंज करतात की तू लोकांना मारायला सोडून दे, जर तुला मारायचं असेल तर तू मला मार। मिया लाईटला सांगते की या पुस्तकामध्ये तू तुझ्या वडिलाचे देखील नाव लिही, जेणेकरून तुझ्यावर कोणी संशय घेणार नाही। त्यावेळेस लाईट तिला तसे करण्यास नकार देतो। ही प्रेस कॉन्फरन्स एल देखील पाहत असतो आणि त्यानंतर तो लाईटच्या वडिलावर लक्ष ठेवतो आणि तो चेक करतो की किरा हा लाईटच्या वडिलाला मारतो की नाही, परंतु असे काही होत नाही। लाईटच्या वडिलाला किराने न मारल्यामुळे एलचा संशय हा लाईटवर अधिकच बळकट होत जातो। लाईटचे वडील देखील पोलीस असतात, परंतु किरा त्यांना मारत नाही, त्यामुळे एलचा शक अधिकच बळकट होतो आणि त्याला समजते की किरा हा दुसरा तिसरा कोणी नसून तो लाईटच आहे। त्यामुळे तो त्याच्या घरी पोहोचतो आणि घरी पोहोचल्यानंतर तो त्याला आपला चेहरा देखील दाखवतो आणि लोकांना मारायचं सोडून दे असं देखील एल त्याला सांगतो, परंतु लाईट हा एलच्या प्रश्नाला इग्नोर करून त्या ठिकाणावरून निघून जातो। आता एल हा लाईटसाठी एक मोठा धोका झालेला असतो आणि तो इच्छा असून देखील एलला मारू शकत नाही, कारण त्याला त्याचे मूळ नाव माहीत नसते। त्यानंतर तो मियाला भेटतो। मिया त्याला सांगते की माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि आपण दोघे मिळून एलला कसल्याही परिस्थितीमध्ये मारूया। लाईट मियाला सांगतो की मी त्याचा चेहरा तर पाहिलेला आहे, परंतु आपल्याला त्याचे नाव जाणून घेणे आवश्यक आहे।
एलला मारण्यासाठी लाईट खूप विचार करतो. लाईट एलच्या मित्राचे नाव त्याच्या पुस्तकामध्ये लिहितो आणि त्याला आपल्या कंट्रोलमध्ये करतो. यावेळेस पुस्तकात आणखीन एक नियम समोर येतो की ज्या व्यक्तीचं नाव पुस्तकामध्ये लिहिलेलं असेल आणि ते पेज जर जाळून टाकलं तर त्या व्यक्तीला काही होणार नाही. परंतु एंजल अपडेट सांगतो की असे एकच वेळेस करता येईल. एलच्या मित्राला देखील एलचे खरे नाव माहीत नसते. त्यावेळेस तो त्याला फोन करून सांगतो की तो एका अकॅडमीमध्ये जात होता आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचे खरे नाव समजेल. तो ज्यावेळेस अकॅडमीमध्ये जातो त्यावेळेस एलला समजते की त्याच्या मित्राला लाईटने आपल्या कंट्रोलमध्ये केलेले आहे. तो पुन्हा लाईटच्या घरी येतो आणि त्याच्या वडिलाला सांगतो की तुमचा मुलगाच हा किरा आहे. तो लाईटच्या रूमची झाडाझडती घेतो परंतु त्याला त्या ठिकाणी काही सापडत नाही. ते बुक देखील सापडत नाही. ते बुक अगोदरच मियाने आपल्याकडे घेऊन गेलेले असते. एलच्या अकॅडमीमध्ये त्याचा मित्र जातो आणि एलचे खरे नाव तो लाईटला सांगणार. त्याच दरम्यान त्याचा मृत्यू होतो कारण त्याच्या नावचे पान हे ऑलरेडी कुणीतरी फाडून नेलेले असते. त्यानंतर एका पार्टीमध्ये मिया ही लाईटला सांगते की एलच्या मित्राचे नावही मीच त्या पुस्तकामधून फाडलेले होते. त्याचबरोबर त्या पोलीस ऑफिसरचे नाव देखील मीच त्या पुस्तकामध्ये लिहिलेले होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर ते असे देखील सांगते की त्या बुकमध्ये मी तुझे देखील नाव लिहिलेले आहे. मिया लाईटला सांगते की ते पुस्तक जर तू मला दिलेस तर त्या पुस्तकावरील तुझे नाव मी जाळून टाकेन. मियाने ते पुस्तक मिळवण्यासाठी लाईटला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढलेले असते. एलला ज्यावेळेस समजते की त्याच्या मित्राचा मृत्यू झालेला आहे तेव्हा तो लाईटला पकडण्यासाठी त्याच्या पाठीमागे लागतो आणि तो त्याला पकडतो. रस्त्याला उभारलेल्या एका व्यक्तीला तो सांगतो की हा किरा आहे. त्यावेळेस तो व्यक्ती देखील किराचा सपोर्टक असतो आणि तो एलवर हल्ला करतो. त्या ठिकाणापासून लाईट हा मियाला घेऊन निघून जातो आणि ते एका पाळण्यामध्ये जाऊन बसतात. लाईट मियाला सांगतो की तुझे माझ्यावर प्रेम असेल तर तू हे पुस्तक घेणार नाहीस. परंतु मिया ऐकत नाही आणि ती त्याच्या हातातले पुस्तक हिसकावून घेते. हिसकावून घेतल्यानंतर ते दोघेही पाळण्यावरून खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर मियाच्या जागीच मृत्यू होतो तर लाईट हा पाण्यामध्ये पडतो आणि त्याच वेळेस त्या पुस्तकातील एक पान फाटून ते जळून जाते. त्या पानावर लाईटचे नाव लिहिलेले असते. त्यानंतर आपण पाहतो लाईट हा एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो कोमामध्ये गेलेला आहे. तरी देखील अनेक क्रिमिनल हे मरत असतात. जेव्हा एलचा शक हा लाईटवर असतो तर तो कोमामध्ये असताना देखील क्रिमिनल कसे काय मरतात हे कोणाच्याही लक्षात येत नाही. ज्यावेळेस लाईटचे नाव मियाने त्या बुकमध्ये लिहिलेले असते त्यावेळेस लाईटने देखील एक समजदारी दाखवलेली असते. त्याने त्या ठिकाणी लिहिलेले असते की जर मियाने हे पुस्तक माझ्यापासून हिसकावून घेतले तर मियाचा त्या ठिकाणी मृत्यू होईल आणि तो लाईट हा पाण्यामध्ये पडेल आणि ज्या ठिकाणी माझं नाव लिहिलेलं आहे ते पान देखील जळून जाईल. आणि प्रत्यक्षामध्ये देखील अशीच घटना घडते. त्याच दरम्यान त्याने अनेक गुन्हेगारांची नावे देखील त्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली असतात. एक वाईट प्रवृत्तीचा डॉक्टर त्याला पाण्यामधून बाहेर काढतो आणि लाईटला कोमामध्ये पाठवतो. त्यानंतर हे बुक आणखीन एका माणसाला सापडते. तो माणूस या पुस्तकामध्ये अनेक वाईट लोकांची नावे लिहून ठेवतो आणि हे पुस्तक वापस लाईटला देतो. इकडे एलला सस्पेंड केले जाते आणि शेवटचा प्रयत्न म्हणून तो मियाच्या घरी जातो आणि मियाच्या घरची झाडाझडती घेतो. त्यावेळेस त्याला पुस्तकाचे एक पान सापडते. त्या पानामध्ये सर्व पोलीस ऑफिसरची नावे असतात ज्यांनी सुसाईड केलेले असते. त्यामुळे सर्व आरोप हा मियावर जातो. आता लाईट हा कोमामधून बाहेर आलेला असतो आणि त्याचबरोबर ते पुस्तक देखील त्याच्याजवळ आलेले असते. आता मात्र त्याने धडास घेतलेला असतो की पुस्तकाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. आणि याच ठिकाणी हा चित्रपट समाप्त होतो.